हिंगबघा नांदेडकर नमस्कार। येत्या 24 आणि 25 जानेवारी रोजी नांदेडमध्ये भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हिंद दी चादर गुरु तेग बहादूरजी आणि त्यांच्यासोबत कार्य करणारे मक्खन शाह लंबाणाजी आणि लक्की शाह बंजाराजी यांच्या इतिहासाचा यांच्या पराक्रमाचा आपण इथं स्मरण करणार आहोत। यांच्यासोबत अनेक धर्म जे की अनेक माणसे यांच्यासोबत होती, त्यामध्ये शीख, शिकलकरी, लंबाणी, बंजारी, सिंधी, मोहयाळ, वाल्मिकी, उदासी आणि त्याबरोबरच संत नामदेवांचा संप्रदाय या सर्वांचा श्रेय आणि सर्वांचा पराक्रम इथे होता। ते म्हणजे काय तर जुलमी औरंग्यापासून हिंदू धर्माला वाचवण्यासाठी केलेलं कार्य आणि तिथं केलेलं योगदान किंवा बलिदान किंवा शहादत त्याला आपण म्हणू शकतो। या शहादतीचं पुन्हा एकदा स्मरण करणं किंवा इतरांना आत्ताच्या पिढीला इतिहास माहिती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आजचा जो आता हे 24 आणि 25 तारखेचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचं नियोजन 52 एकर एवढ्या एरियामध्ये केलेलं आहे आणि इथं माहिती आहे तुम्हाला जेवणाची व्यवस्था त्याबद्दल आणि तिथं आल्यानंतर तुमची व्यवस्था अगदी सुव्यवस्थित होणार आहे। कारण माहिती आहे या कार्यक्रमाला अनेक राज्यांचे मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच माहिती आहे पवन कल्याण, अनेक म्हणजे ज्यांच्याकडे आपण पाहून आयडॉल असतील किंवा आपण ज्यांच्याकडे पाहून म्हणतो की हा व्यक्तिमत्व असं असावं, ते सगळेजण तिथे येणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या इतरांनी केलेला इतिहास आपल्याला माहिती होणार आहे। हिंद दी चादर जे की गुरु तेग बहादूर जे आहेत त्यांचा इतिहास जर आपण पाहायला गेलो, मला थोडासा माहिती आहे, जास्ती इतिहास माहिती नाही, पण त्यांचा इतिहास असा आहे की वयाच्या 14व्या वर्षी आपल्या तलवारीच्या धारेनं इतरांना दुश्मनांना दाखवून दिलं की नेमकी तलवार कशी चालवतात आणि त्यावेळेला त्यांच्या गुरूंनी त्यांना तेग ही पदवी दिली होती। बरं एवढंच नाही तर समाजामध्ये वावरत असताना आपला धर्म, आपला माणूस, आपली माणुसकी कशी जपावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गुरु तेग बहादूर जे आहेत। संत नामदेव सुद्धा यांच्या सोबतीला होते किंवा यांच्या ह्या इतिहासामध्ये किंवा या पराक्रमामध्ये त्यांचं सुद्धा म्हणजे एका वेळेला योगदान होतं। ते योगदान आज कमी लोकांना माहिती आहे। बरं एवढंच नाही, जे की आपण मक्खन शाह लंबाणाजी म्हणतो यांचा इतिहास किती जणाला माहिती आहे। आज बंजारा समाजे माई अत्रा कुंडा कुंडीचं उन केण बी मालूम छेचा की मक्खन शाह लंबाणाजी कोण हेते, मक्खन शाह लंबाणाजी कोण हेते, अजेक लक्की शाह बंजाराजी कोण हेते। ई असं व्यक्तिमत्वाचं की गुरु तेग बहादूरेन अग्नी देवाळ आपणो कामचं आपण की देऊ काम आपल्याला मालूम छेचा, आपल्याला माहिती छेचा, ई आता आयण माहिती हे जावंच। एका स्टेजवर इतके सगळी माणसं येत आहेत आणि आपला इतिहास आपल्याला माहिती होणार आहे, तर मग आपण का थांबायचं। या कार्यक्रमाचं आयोजन नांदेड नगरीमध्ये मोदी मैदान कौठा येथे करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला येत असताना विचारपूर्वक आणि विचार करूनच या, कारण माहिती आहे ऐतिहासिक क्षण ठरणार आहे। भूतोन भवितव्य म्हणजे भविष्यामध्ये असा कार्यक्रम झालाय म्हणजे होणार नाही आणि भूतकाळात झालाही नाही, तर या कार्यक्रमाला मी आलो नाही म्हणून पछतावा करण्यापेक्षा आत्ताच तुम्हाला सांगतेय तुमची भगिनी म्हणून विचार करा आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा। कारण माहिती आहे या कार्यक्रमाला कमीत कमी 15 लाख ते जास्तीत जास्त 20 लाख लोक उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम म्हणजे इतिहासाच्या पानावर कोरल्या जाणारा ऐतिहासिक क्षण आणि सुवर्ण क्षण असणार आहे। मग या कार्यक्रमाच्या भागीदारी होण्याचा आपल्याला जर समजा म्हणजे भेटत असेल, मौका मिळत असेल, तर त्याचा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे आणि या कार्यक्रमाला आवर्जून आलं पाहिजे। तर येता आहे ना 24 आणि 25 जानेवारी रोजी आपल्या नांदेड नगरीमध्ये मोदी मैदान कौठा येथे आवर्जून या। सकाळी 7 ते संध्याकाळी 10 पर्यंत हा कार्यक्रम चालू असणार आहे आणि इथे सर्वच नेते त्यानंतर संत महंत येणार आहेत आणि आपल्याला आपला इतिहास, आपलं जे काही म्हणजे भूतकाळात झालेला आहे आणि आता भविष्यकाळात म्हणजे कसं समोर जायचं, आपल्या धर्माचा नेमका इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी हे एक चांगला मौका आहे। तर आवर्जून या 24 आणि 25 तारखेला मोदी मैदान कौठा येते। माझं काही चुकलं असेल तर ते माझं आणि जे बरोबर आहे ते तुमचं, जे चुकलं ते माझ्याकडेच ठेवा आणि आपली एक भगिनी कच्चा पेला म्हणून मला माफ करा आणि जे बरोबर आहे ते तुमचं आहे असं समजून तुमच्याकडे घ्या। आणि माझा व्हिडिओ बघल्यानंतर आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद।